मी प्राध्यापक LB गायकवाड आज आपल्याला एक नवीन इंग्रजी व्याकरणावर व्हिडिओ देत आहे। मला आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला चांगला आवडेल। बघा, व्हिडिओचं आपण असं बघूया की व्हिडिओमध्ये आपण आज सेंटेन्स बघणार आहोत। सेंटेन्स, आता सेंटेन्स म्हणजे काय, तर आपण त्याला वाक्य असं म्हणतो। आता हे जे वाक्य असतं हे वाक्य लहान असतं, मोठं असतं, एकही असते। समजा बघा, आता आय एम अ बॉय, हे लहानसं वाक्य आहे। आय एम अ बॉय, मी मुलगा आहे, हे छोटंसं वाक्य झालं। परंतु हेच वाक्य मोठं सुद्धा बनते। अशा मोठ्या वाक्याला आपण कॉम्प्लेक्स वाक्य किंवा कंपाऊंड वाक्य म्हणत असतो। आज आपण एक कंपाऊंड वाक्य घेणार आहोत आणि ते कंपाऊंड वाक्य कसं असते तेही आपण उत्तम प्रकारे बघणार आहोत। बघा, आय वर्क इन द गार्डन and my sister works in the home। आता या वाक्यामध्ये आपण हे वाक्य लिहिलेलं आहे। या वाक्यामध्ये काय काय आहे आपण बघूया। बघा, या ठिकाणी हा जो अँड आहे, ह्या अँडने हे वाक्य जोडलेलं आहे। म्हणजे आय वर्क इन द गार्डन हे पहिलं वाक्य आहे आणि हा जो आणि आहे, हा जो अँड आहे, ह्या अँडने ते दुसरं वाक्य पुन्हा जोडलेलं आहे आणि दुसरं वाक्य आहे माय सिस्टर वर्क्स इन द होम। अशी दोन वाक्ये या ठिकाणी एका वाक्यामध्ये जोडण्यात आलेली आहे। म्हणजे एक वाक्य हे दोन वाक्यांचं असू शकते, तीन वाक्यांचं असू शकते, 4 वाक्यांचं असू शकते, 5 वाक्यांचं असू शकते। अशा वाक्यांना कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस असं म्हणतात। त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात, एक म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स आणि एक म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स। तर आता याच्यामध्ये बघा, आय वर्क इन द गार्डन, ह्यामध्ये कर्ता, क्रियापद, कर्म हे आलेले आहेत। बघा, आय हा कर्ता आहे, वर्क हे क्रियापद आहे, इन द गार्डन हे त्याला हा भाग त्याचा आपण म्हणूया जादाचा भाग आहे, त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणूया, जास्तचा भाग म्हणूया किंवा जादाचे शब्द त्याला आपण म्हणूया, तो या ठिकाणी आलेला आहे। आणि दुसरं वाक्य माय सिस्टर हा कर्ता आहे आणि वर्क्स हे क्रियापद आहे आणि इन द होम घरामध्ये हा त्या ठिकाणी परत एक जादाचा शब्द आलेला आहे। म्हणजे माय सिस्टर वर्क्स इन द होम म्हणजे माझी बहीण घरामध्ये काम करते आणि मी बगीच्यामध्ये काम करतो, असा याचा अर्थ झाला। आता आपण ह्या वाक्याला चांगल्या प्रकारे समजून घेऊया। बघा, या ठिकाणी हे जे वाक्य आहे, सेंटेन्स आहे, हे मोठं सेंटेन्स आहे, हे कंपाऊंड सेंटेन्स आहे, कारण अँड या कंजंक्शनने ते जोडलेलं आहे, म्हणून याला आपण कंपाऊंड सेंटेन्स म्हणूया। म्हणजे थोडक्यात याला आपण एक मिश्रित वाक्य, कंपाऊंड पण थोडंसं कॉम्प्लेक्स, म्हणजे एकाच वाक्यात दोन वाक्य आले म्हणून त्याला आपण एक कंपाऊंड सेंटेन्स किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं त्याला आपण म्हणूया। म्हणून हे कंपाऊंड पण कॉम्प्लेक्स आहे, कारण दोन वाक्ये एकाच वाक्यात आलेले आहेत की आय वर्क इन द गार्डन, गार्डनमध्ये काम करतो, बगीच्यामध्ये काम करतो आणि माझी बहीण ही घरामध्ये काम करते। तर आता ह्या वाक्याचा जर आपण परिपूर्ण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसेल की या प्रत्येक वाक्याला सेपरेट कर्ता आहे, सेपरेट क्रियापद आहे, सेपरेट कर्ता आहे, सेपरेट क्रियापद आहे। दुसऱ्या भाषेमध्ये मी असं सांगेन की या दोघं वाक्यांना या ठिकाणी सब्जेक्ट आहे आणि प्रेडिकेट आहे। सब्जेक्ट म्हणजे उद्देश्य आणि प्रेडिकेट म्हणजे विधेय। म्हणजे आय हा सब्जेक्ट आहे आणि वर्क इन द गार्डन हे प्रेडिकेट आहे।
इथं माय सिस्टर हा सब्जेक्ट आहे आणि वर्क्स इन द होम हे प्रेडिकेट आहे. तर प्रत्येक वाक्याला एक सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतो. असे 2-2, 3-3 वाक्य एकत्र येऊन एक मोठं सेंटेन्स तयार होते. तर असं या ठिकाणी आपण बघणार, असे अनेक वाक्ये आपण बघणार, पुढेही बघणार आणि असे अनेक वाक्य तुम्ही बनवू शकता. बघा, असे अँड घ्यायचं आणि असे अनेक प्रकारची वाक्ये तुम्ही बनवू शकता. जसं शी केम टू मी, ती माझ्याकडे आली. शी केम टू मी, ती माझ्याकडे आली. आणि अँड तिने शी गेव मी, मला दिली तिची पुस्तकं, हर बुक्स. तर अशा प्रकारे आपण अनेक प्रकारची वाक्ये या ठिकाणी बनवू शकतो. आता आपण जे सेंटेन्स तयार करतो ह्या सेंटेन्सचे एलिमेंट्स आहेत बघा, ज्याला आपण म्हणूया सेंटेन्स एलिमेंट्स. आता सेंटेन्स एलिमेंट्स कोणकोणते तर पहा, एक सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट म्हणतो आपण त्याला सब्जेक्ट. एक वर्ब आहे, एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, हे एलिमेंट्स आहेत बघा. ओके, एलिमेंट्स म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता की जो त्या वाक्यामध्ये प्रमुख असतो, तो त्या वाक्यामध्ये कर्त्याची क्रिया करतो, म्हणजे तो कोणती गोष्ट करतो. म्हणजे आय वर्क इन द गार्डन, म्हणजे कोण गार्डनमध्ये काम करतो तर आय, पुन्हा कर्ता झाला. वर्ब म्हणजे असा शब्द की कर्ता काय करतोय ते दाखवणारा शब्द, म्हणजे आय वर्क इन द गार्डन, म्हणजे मी गार्डनमध्ये काय करतो तर वर्क करतो, म्हणून हे वर्ब आलं, वर्क. ऑब्जेक्ट, मग ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावर कर्ता क्रिया करतो त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणूया. म्हणजे या ठिकाणी असं आपल्याला सांगता येईल की आय वर्क इन द गार्डन. तर इन द गार्डन हा जादा शब्द आहे, पण हा एक प्रकारे कर्माची भूमिका करत आहे. म्हणजे आय वर्क, मी काम करतो, इन द गार्डन म्हणजे बगीच्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ असा होतोय बगीच्यामध्ये मी काम करतो, म्हणजे बगीच्यावर मी क्रिया करतो आहे, म्हणजे बगीच्याला मी वापरतो आहे. म्हणून कर्ता ज्याला वापरतो त्याला आपण कर्म म्हणतो. तर हे कर्म आलं. असंही म्हणता येईल किंवा आय ईट अ मँगो, मी आंबा खातो. काय खातो तर मँगो. आय विजिट द टेम्पल, मी मंदिराला भेट देतो. कोणाला भेट देतो तर मंदिराला. तर हे ऑब्जेक्ट आलं, आंबा आणि मंदिर. आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे अशा प्रकारचे शब्द की कर्ता आपण घ्यायचा, क्रियापद आपण घ्यायचं, कर्म आपण घ्यायचं आणि मग त्याच्याबरोबर काहीतरी 2-3 शब्दांचा समूह आपण घ्यायचा, त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. जसं आय गेट अप, म्हणजे आय म्हणजे कर्ता, गेट अप म्हणजे उठतो. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, म्हणजे आय गेट अप, मी उठतो, अर्ली इन द मॉर्निंग. इन द मॉर्निंग हा त्या ठिकाणी जादाचा शब्द आला. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, म्हणून अर्ली इन द मॉर्निंग हा जादा शब्द आला. माय मदर वर्क्स, काम करते. माय मदर, माझी आई, वर्क्स, काम करते, आहे का नाही. इन द गार्डन, तर इन द गार्डन हा जादा शब्द आला. दुसरी गोष्ट अशी की आय इन्व्हाइट, मी आमंत्रित करतो. कुणाला, माय फ्रेंड, माझ्या फ्रेंडला. आणि फॉर द पार्टी, म्हणजे आय इन्व्हाइट माय फ्रेंड फॉर द पार्टी, म्हणजे मी आमंत्रित करतो कुणाला, माझ्या मित्राला, फॉर द पार्टी म्हणजे पार्टीसाठी. म्हणजे आय करता आला, इन्व्हाइट क्रियापद आलं, माय फ्रेंड हे कर्म आलं आणि फॉर द पार्टी हा जादा शब्द आला. तर अशा प्रकारे आपल्याला सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट हे एलिमेंट्स घेऊन आपल्याला वाक्य बनवता येते. जसं की आपण त्याला म्हणतो SCOC पॅटर्न. म्हणजे SCOC पॅटर्न जर आपण घेतला तर आपल्याला सहज वाक्य बनवता येते. तुम्ही जर असे माझे जास्तीत जास्त व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला नक्कीच माझे व्हिडिओ पाहून उत्तम इंग्रजी येईल, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये मी आपल्याला एक ॲडव्हर्ब समजून सांगणार आहे की ॲक्च्युली ॲडव्हर्ब काय भानगड असते. तर बघा, जे आपलं हे असतं म्हणजे विशेषण असतं. आता समजा क्लेवर आहे, क्लेवर म्हणजे हुशार. आता क्लेवर म्हणजे हुशार, हुशार म्हणजे वस्तू कशी आहे, वस्तूचा गुण चांगला किंवा वाईट, त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. बघा, तर मुलगी कशी आहे तर ती क्लेवर आहे, हुशार आहे, जे तिचा तो गुणधर्म आला.
मुलगी कशी आहे, तर दुसऱ्या भाषेत सांगेल आपण असं सांगूया की ती खोटारडी आहे, म्हणजे ती फॉल्स आहे, ती रॉंग आहे, ती अनट्रू आहे. तर असं आपण त्या ठिकाणी बोलूया. तर असं हे जे विशेषणं असतात, हे विशेषणं त्या ठिकाणी व्यक्तीचं गुणधर्म आपल्याला समजावून सांगतात. तर या गुणधर्मामध्ये जर आपण ly लावला, समजा कोणतेही गुणधर्म घ्या, कोणतेही विशेषण घ्या, त्याच्यामध्ये जर आपण असा ly लावला तर ते ॲडव्हर्ब तयार होते. क्लेवरली, ब्युटिफुली, हॅपीली हे ॲडव्हर्ब झाले. आणि मग ह्या ॲडव्हर्बचा वापर आपल्याला SVOC मध्ये वापरता येतो की आय वर्क इन द गार्डन हॅपीली. आय हॅपीली वर्क इन द गार्डन. आय वर्क इन द गार्डन हॅपीली. शी स्पीक्स इंग्लिश क्लेवरली. अशा प्रकारचे आपल्याला ते ॲडव्हर्ब्स मग वापरता येतात. तर ॲडव्हर्ब म्हणजे काय, तर ते क्रियापदाचं विशेष महत्त्व वाढवतात. बघा, आय वर्क मी काम करतो, कसं, स्किलफुली, म्हणजे मी काम करतो पण कसं करतो, स्किलफुली, म्हणजे माझ्या काम करण्याची पद्धती ह्या स्किलफुलीने उत्तम प्रकारे समजावून सांगितली. म्हणून आय वर्क मी काम करतो कसं, तर स्किलफुली. म्हणून स्किलफुली हे ॲडव्हर्ब आलं. म्हणजे ॲडव्हर्ब हे आपल्या क्रियापदाचं विशेष महत्त्व वाढवते आणि आपला तो कर्ता कशी क्रिया करते त्याच्याबद्दल ॲडव्हर्ब समजावून सांगते. तर आज आपण या ठिकाणी उत्तम प्रकारे बघितलेलं आहे. जेही काही बघितले आपण ऐकलेलं आहे. मला आशा आहे की आपण हे चांगल्या प्रकारे ऐकाल, अभ्यास कराल आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.